केंद्रातल्या सरकारविरोधात इंडिया आघाडीनं रणशिंग फुंकत विरोधकांची नव्याने मोठ बांधायला सुरुवात केली। त्यातच आता ठाकरेंचे खासदार असलेल्या संजय राऊतांनी राज ठाकरेंना पुन्हा एकदा इंडिया आघाडीमध्ये येण्याचं निमंत्रण दिलेलं आहे। विशेष म्हणजे याला मनसेकडनं देखील काही प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय। त्यामुळे राज ठाकरे इंडिया आघाडीमध्ये सामील होणार का अशा चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत। पाहूयात। महाराष्ट्राच्या राजकारणातून त्यांनी देशाच्या राजकारणात यावं की उद्धव साहेब आणि राज यांनी एकत्रितपणे आता देशाचं नेतृत्व करावं। शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊतांचंही विधान। संजय राऊतांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंना पुन्हा विरोधकांच्या इंडिया आघाडीत येण्यासाठी निमंत्रण दिल्याचं पाहायला मिळालं। उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र येत देशाचं नेतृत्व करावं असं विधान संजय राऊतांनी केलं। महाराष्ट्राच्या राजकारणातून त्यांनी देशाच्या राजकारणात यावं। ते काय असं आमंत्रण ते आम्ही त्यांच्याशी बोलू ना। हे आमंत्रण काही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून देण्याचा विषय नाही आहे, पण माझ्यासारख्या त्यांच्या मित्राची ही कायम अपेक्षा आहे की उद्धव साहेब आणि राज साहेब यांनी एकत्रितपणे आता देशाचं नेतृत्व करावं। राऊतांच्या या निमंत्रणावर महायुतीनं मात्र टीका केली। निमंत्रणावर महायुतीतील नेत्यांनी राऊतांना टोला लगावला। भगवा सोडून काँग्रेसचा झेंडा घेतलेल्यांनी राज ठाकरेंना आवाहन करू नये असं नवनाथ बन म्हणाले। तर राऊत तारीफ करतात की खड्ड्यात टाकतात कळत नाही असा टोला शिरसाटांनी लगावला। भगव्या झेंड्याखाली राज ठाकरे यांनी एकत्र यावं। मुळामध्ये संजय राऊत तुमचा आणि उद्धवजी ठाकरे यांचा भगवा झेंडा उरलेलाच नाही, कारण तुम्ही भगवा झेंडा सोडून काँग्रेसचा झेंडा हाती घेतलाय। तुम्हाला हिरव्या झेंड्याची जास्त चिंता आहे, परंतु अद्याप राज ठाकरे हे हिंदुत्ववादी विचारांना मानतात। राज ठाकरे हे भगव्या झेंड्याला मानतात। त्यामुळे राज ठाकरे तुमच्या हिरव्या झेंड्याखाली एकत्र येणार नाही। कधी शरद पवारला सांगतात तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन व्हा। आता नवीन फंडा काढलाय। आता राज ठाकरेने आणि उद्धव ठाकरेने देशाचं राजकारण करण्यासाठी दिल्लीत जावं, दिल्लीतून राजकारण करावं असा त्याचा अर्थ होतो। महाराष्ट्राचं राजकारण करत असताना या संजय राऊत सारख्या माणसांनी त्यांना खड्ड्यात टाकलं। हा खरंच त्यांची तारीफ करतोय का त्यांचं वाईट चिंततोय हेही कळायला मार्ग नाही। संजय राऊतांनी राज ठाकरेंना दिलेल्या निमंत्रणावर महायुतीचे नेते टीका करत असले तरी मनसेकडून मात्र यावर सकारात्मक प्रतिक्रिया उमटताना दिसते। आजची देशाची परिस्थिती, देशातलं राजकारण ज्या पद्धतीने सुरू आहे या गोष्टी बघितल्या तर संजय राऊत साहेबांच्या भावनांचा आदर हा केलाच पाहिजे। त्यासोबत पण आज महाराष्ट्रात सुद्धा जी परिस्थिती आहे, महाराष्ट्रावर आणि महाराष्ट्रातील मराठी माणसावर, मराठी भाषेवर, मराठी संस्कृतीवर, मराठी अस्मितेवर उत्तरेकडून सातत्याने विविध माध्यमातून आक्रमण होत आहेत। मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते। त्यानंतर दोघांनी महापालिका निवडणूकही एकत्र लढवली। आता दोघं ठाकरे बंधू इंडिया आघाडीत सुद्धा एकत्र येतात का, याकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।